Next point is process. Process means what? Process means it is transformation of system from one thermodynamic equilibrium to other. That is known as a process. म्हणजे समजा थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम आहे, हा पहिला आहे इनिशियल स्टेट. हे स्टेट व्हेरिएबल्स आहेत P1, P1 अँड T1. म्हणजे ह्याच्या व्हॅल्यू जे आहे P1, V1, T1 ह्या इथं फिक्स आहे. दॅट डज नॉट चेंजेस विथ टाइम. म्हणजे ही सिस्टीम थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये ही पहिली स्टेट आहे. आणि या एका इक्विलिब्रियम मधून सिस्टीम दुसऱ्या इक्विलिब्रियम मध्ये ट्रान्सफर होते. त्यावेळी असणारं गॅसचं प्रेशर P2 आहे, व्हॉल्यूम P2 आहे आणि टेम्परेचर T2 आहे. म्हणजे एका थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मधून दुसऱ्या थर्मोडायनामिक इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम ट्रान्सफर होणं त्याला म्हटलं जातं प्रोसेस. जे कुठले फॉर एक्झाम्पल आपण कुठली केमिकल रिएक्शन घडवून आणतो, ही केमिकल रिएक्शन ही प्रोसेस असते. म्हणजे समजा मी NaOH घेतलं, त्यामध्ये HCl ऍड केलं आणि न्यूट्रलायझेशन रिएक्शन केली, तर ही काय झाली, प्रोसेस झाली. त्यावेळी असणारा टेम्परेचर चेंज होणार आहे. इनिशियल टेम्परेचर वेगळं असेल, फायनल टेम्परेचर बदललेलं असेल. म्हणजे इथं काय झालं तर सिस्टीम ही एका इक्विलिब्रियम मधून दुसऱ्या इक्विलिब्रियम मध्ये शिफ्ट झाली, ट्रान्सफर झाली. याला म्हटलं जातं प्रोसेस. आता या प्रोसेसचे आपण टाइप बघणार आहे. देर आर 4 टाइप्स ऑफ प्रोसेस. वन इज आइसोथर्मल प्रोसेस, सेकंड इज आइसोबारिक प्रोसेस, थर्ड इज आइसोकोरिक प्रोसेस and fourth is adiabatic process. Isothermal, the name itself indicates that iso means same and thermal means heat energy. म्हणजेच इथं जी रिएक्शन जी प्रोसेस आहे ही ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर होत असेल तर तिला म्हटलं जातं आइसोथर्मल प्रोसेस. द प्रोसेस विच इज कॅरीड आउट ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर. During this process there is no change in the temperature, then it is called as a isothermal process. So in this case delta T is equal to 0. The change in temperature काय झालं, 0 झालं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण एखादी कुठली रिएक्शन आपण ओपन व्हेसल मध्ये केली आणि त्याचं जे बाउंड्री आहे ही कंडक्टिंग बाउंड्री असेल तर काय होणार आहे, हीट एक्सचेंज होणार आहे. जे समजा टेम्परेचर सिस्टीम मध्ये वाढत असेल तर जादा झालेली हीट ही सराउंडिंग मध्ये ट्रान्सफर केली जाईल. किंवा सिस्टीम जी प्रोसेस होत असताना टेम्परेचर लोअर होत असेल, कमी होत असेल तर काय केलं जातं, बाहेरून हीट ऍब्सॉर्ब केली जाते आणि सिस्टीमचं टेम्परेचर हे कॉन्स्टंट ठेवलं जातं. म्हणजेच आइसोथर्मल प्रोसेस मध्ये काय होतं, हीट एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. सो इन दिस केस heat exchange takes place and so that temperature of system remains constant. आता टेम्परेचर कॉन्स्टंट असल्यामुळे याची इंटरनल एनर्जी जी आहे, चेंज इन इंटरनल एनर्जी इज ऑल्सो 0. टेम्परेचर कॉन्स्टंट राहिल्यामुळे इंटरनल एनर्जी सुद्धा काय राहते, कॉन्स्टंट राहते. आणि त्यामुळे इंटरनल एनर्जी does not changes, temperature does not changes in isothermal process and heat exchanges with surrounding. Second is isobaric process. Isobaric process means what? So in this process pressure is constant. Pressure constant असल्यामुळे delta P is equal to 0. चेंज इन प्रेशर काय येणार आहे, 0 येणार. सो एनी प्रोसेस कॅरीड आउट ऍट कॉन्स्टंट प्रेशर दॅट इज नोन ॲज अ आइसोबारिक प्रोसेस. फॉर एक्झाम्पल आपण कुठले मोस्ट ऑफ द केमिकल रिएक्शन जे आहेत आपण करतो यामध्ये ह्या ओपन व्हेसल मध्ये करतो, म्हणजेच ऍटमॉस्फेरिक प्रेशरला करतो. त्यावेळी प्रेशर काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजे ऑल रिएक्शन, मोस्ट ऑफ द रिएक्शन्स विच आर कॅरीड आउट इन ओपन व्हेसल आर एक्झाम्पल्स ऑफ द आइसोबारिक प्रोसेस, की ज्यामध्ये प्रेशर कॉन्स्टंट आहे, किती आहे, हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे. सो देर इज नो चेंज इन प्रेशर, दॅट इज नोन ॲज आइसोबारिक प्रोसेस. नेक्स्ट थर्ड टाइप इज आइसोकोरिक प्रोसेस. आता हे लक्षात कसं ठेवायचं, जसं थर्मल म्हणजे हीट आहे तसं इथं टेम्परेचर लक्षात ठेवतो आपण, आइसोथर्मल सेम टेम्परेचर. तसं प्रेशर हे बार मध्ये मोजतात. त्यामुळे आइसोबारिक हे कशाशी रिलेटेड आहे, प्रेशरशी रिलेटेड आहे. प्रेशर कॉन्स्टंट येतं. तसं आइसोकोरिक आहे
चोरिक म्हणायचं नाही, कोरिक. आयसोकोरिक म्हणजे काय, तर इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. द प्रोसेस टेक्स प्लेस विदाउट चेंज इन व्हॉल्यूम, दॅट इज कॉल्ड एज अ आयसोकोरिक प्रोसेस. म्हणजेच इनिशियल स्टेट आणि फायनल स्टेट याचं व्हॉल्यूम समान राहील. सो चेंज इन व्हॉल्यूम डेल्टा पी इज इक्वल टू 0. So in isocoric process there is no change in volume takes place. म्हणजे समजा आपण कुठली रिएक्शन आहे ही क्लोज्ड व्हेसल मध्ये केली, तर क्लोज्ड व्हेसल मध्ये काय होतं, मॅटर डज नॉट एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. सो एनी रिएक्शन विच इज कॅरीड आउट इन क्लोज्ड व्हेसल इज एन एक्झाम्पल ऑफ आयसोकोरिक प्रोसेस. लास्ट इज एडियाबॅटिक प्रोसेस. एडियाबॅटिक प्रोसेस मध्ये heat does not exchanges. Heat does not exchanges with surrounding. आणि त्यामुळं हीट साठी आपण सिम्बॉल वापरतो Q. हा फरक लक्षात घ्या. टेम्परेचर साठी आपण T हा सिम्बॉल वापरतो, तर हीट साठी Q. Q म्हणजे हीट ऍब्सॉर्ब और इव्हॉल्व बाय सिस्टीम. आता इथं आपण Q हा काय असणार आहे, नो हीट एक्सचेंजेस विथ सराउंडिंग. सो Q इज 0. In adiabatic process, it is the process in which heat does not exchanges with surrounding. म्हणजे आपण कुठली रिएक्शन ही आयसोलेटेड सिस्टीम मध्ये केली, इन्सुलेटेड व्हेसल मध्ये केली, तर काय होणार आहे, heat is not enter in the system or leave the system, and so that temperature increases or decreases, and therefore here delta T is not equal to 0. म्हणजे इथं हीट एक्सचेंज होत नाही, आणि हीट एक्सचेंज न झाल्यामुळं सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होईल किंवा डिक्रीज होईल. समजा एक्झोथर्मिक रिएक्शन असेल तर हीट इव्हॉल्व केली जाते, पण बाहेर पडणार नाही म्हणून सिस्टीमचं टेम्परेचर वाढेल. समजा एंडोथर्मिक रिएक्शन आहे तर काय होतं, हीट ऍब्सॉर्ब केली जाते, म्हणजेच टेम्परेचर ऑफ सिस्टीम काय होईल, कमी होईल. तर इथं एडियाबॅटिक प्रोसेस आर द प्रोसेसेस कॅरीड आउट इन इन्सुलेटेड व्हेसल्स. आता आणखीन एक टाईप आहे याच्यामध्ये जो आहे सायक्लिक प्रोसेस. सायक्लिक प्रोसेस म्हणजे काय, तर आपण इथून निघालो, ही इनिशियल स्टेट आहे, इथून गेलो आणि पुन्हा फायनल स्टेटला इथंच आलो, म्हणजेच इनिशियल आणि फायनल स्टेट समान असतील तर त्या प्रोसेसला म्हटलं जातं सायक्लिक प्रोसेस. पण प्रोसेसच्या ह्या मेन 4 टाईप्स आहेत. आता पुढचा जो टाईप आहे, ह्याच 4 प्रोसेस पुन्हा 2 कॅटेगरीज मध्ये क्लासिफाय केल्या जातात. एक आहे रिव्हर्सिबल प्रोसेस आणि दुसरी आहे इरिव्हर्सिबल प्रोसेस. रिव्हर्सिबल प्रोसेस. आता जी प्रोसेस आहेत, आपण 4 टाइप्स बघितले की आयसोथर्मल, एडियाबॅटिक वगैरे, तर या प्रोसेसच्या कंडिशनवर आधारित आहे. तर हे जे टाइप्स आहेत प्रोसेसचे त्याचे पुन्हा 2 कॅटेगरीज मध्ये डिव्हाइड केले, रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल. म्हणजे आयसोथर्मल रिव्हर्सिबल प्रोसेस असते किंवा आयसोथर्मल इरिव्हर्सिबल असू शकते, किंवा एडियाबॅटिक रिव्हर्सिबल आहे, एडियाबॅटिक इरिव्हर्सिबल आहे. म्हणजे ज्या प्रोसेसेस आहेत त्या पुन्हा रिव्हर्सिबल असतील किंवा इरिव्हर्सिबल असतील. आता आपल्याला माहिती आहे की रिव्हर्सिबल म्हणजे काय, तर विच कॅन प्रोसीड्स इन बोथ डिरेक्शन, त्याला आपण रिव्हर्सिबल म्हणतो. आणि इरिव्हर्सिबल म्हणजे काय, तर जिला मागं वळण्याची शक्यता नाही, इट प्रोसीड्स इन ओनली फॉरवर्ड डिरेक्शन, त्याला आपण इरिव्हर्सिबल म्हणतो. तसं कुठलीही प्रोसेस ही रिव्हर्सिबल किंवा इरिव्हर्सिबल असू शकते. आता रिव्हर्सिबल प्रोसेस म्हणजे काय, तर जनरली लक्षात ठेवायचं की समजा ही प्रोसेस आहे की या प्रोसेसमध्ये आपण हा गॅस घेतलेला आहे, त्याचं प्रेशर जे आहे हे पी आहे. तर प्रेशर ऑफ द गॅस पी याला म्हटलं जातं ड्रायव्हिंग फोर्स, आणि याला अपोज करणारं बाहेरचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर असतं, याला म्हटलं जातं अपोजिंग फोर्स. ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स हे इथं काय झाले, इक्वल झाले, जे P इज इक्वल टू P एक्सटर्नल. हे दोन्ही समान आहेत. आता इथं हा जो गॅस आहे त्याच्यावरती आपण हा पिस्टन ठेवलाय वेटलेस, आणि त्याच्यावरती काय केलेत आपण, काही स्मॉल वेट्स ठेवलेत. आता हा प्रेशर P एक्सटर्नल आहे, दॅट इज इक्वल टू P असेल या ठिकाणी. आता ह्या सिस्टीम मधून, ह्या प्रोसेस मधून सिस्टीम आपण काय केली, ट्रान्सफर केली, म्हणजे आपण याचं प्रेशर चेंज केलं. त्यासाठी आपलं मी एक छोटस वजन काढलं, तर काय होणार, याचं प्रेशर स्लाइटली डिक्रीज होणार आहे. आणि स्लाइटली डिक्रीज झालं की हा पिस्टन जो आहे
थोडासा वरती जाईल, कारण वरचं अपोजिंग प्रेशर आपण कमी केले आणि त्यामुळे इथं हा जो पिस्टन आहे हा थोडासा वरच्या साईडला शिफ्ट होतो. त्यामुळे काय झालं तर याचं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आणि व्हॉल्यूम इन्क्रीज झाल्यामुळे प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. इथं म्हणजे वरचं प्रेशर आपण कमी केलं की हे सुद्धा प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. अशी जी सिस्टीम आहे की ज्यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स, हा ड्रायव्हिंग फोर्स आहे, हा अपोजिंग फोर्स आहे. सॉरी, ड्रायव्हिंग फोर्स जो आहे हा अपोजिंग फोर्स पेक्षा स्लाइटली ग्रेटर असतो. तर त्याला म्हटलं जातं रिव्हर्सिबल प्रोसेस, की ज्यामध्ये आपण प्रोसेस रिव्हर्स करू शकतो बाय स्लाइट चेंज इन द अपोजिंग फोर्स. सो इन रिव्हर्सिबल प्रोसेस there is very infinitesimally small difference in driving force and opposing force, and the process can be reversed by slight change in the conditions of this opposing force. That is called as a reversible process. आता समजा इथं मी आणखी ही दुसरी स्टेप मिळाली आपल्याला. इथं मी आणखी याचं प्रेशर कमी केलं, एक्सटर्नल प्रेशर, आणखी एक वजन याचं काढलं, तर हा पिस्टन थोडासा वरती मूव्ह होणार आहे. पिस्टन वरती गेला की याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल, म्हणजेच इथं बाहेरचं प्रेशर हे या प्रेशर ऑफ गॅस पेक्षा काय असणार आहे, कमी असणार आहे, स्लाइटली कमी असेल. हे सुद्धा कमी होणार आहे कारण काय व्हॉल्यूम वाढलं की प्रेशर डिक्रीज होतं, पण याच्यापेक्षा एक्सटर्नल प्रेशर हे स्लाइटली कमी असेल. म्हणजेच ड्रायव्हिंग फोर्स इज स्लाइटली ग्रेटर दॅन द अपोजिंग फोर्स. तसं पुन्हा आणखीन एक इथलं मी वजन काढलं तर पुन्हा हा पिस्टन वरती मूव्ह होईल, आणखीन याचं प्रेशर कमी झालं, एक्सटर्नल प्रेशर, त्यामुळे इथं व्हॉल्यूम इन्क्रीज होतं, प्रेशर थोडंसं डिक्रीज होईल, पण ड्रायव्हिंग फोर्स पेक्षा अपोजिंग फोर्स काय असेल, लेस असेल. तसं आपण फायनली हे शेवटचं पण वजन काढलं तर आणखीन हा पिस्टन वरती जाईल. म्हणजे स्टेप बाय स्टेप आपण काय करतोय, हळूहळू एक्सटर्नल प्रेशर कमी करतोय आणि त्यामुळे इथं आपल्याला शेवटची स्टेप मिळेल की यामध्ये व्हॉल्यूम इन्क्रीज झालं. हे स्टेप बाय स्टेप आपण करतोय, म्हणजेच इथं काय होणार आहे तर आपण स्टेप बाय स्टेप केल्यामुळं स्मॉल चेंज इन प्रेशर होतोय, त्यामुळे स्मॉल चेंज इन द व्हॉल्यूम प्रत्येक ठिकाणी मिळेल आणि वर्क डन मिळेल. हेच आपण ह्या प्रत्येक ठिकाणी काय होणार आहे तर स्मॉल चेंज असल्यामुळं ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स मध्ये प्रत्येक ठिकाणी सिस्टीम रिव्हर्स करण्याचे चान्सेस आहेत. आपण थोडासा एक्सटर्नल प्रेशर जर वाढवलं तर सिस्टीम काय होऊ शकते, रिव्हर्स होऊ शकते. समजा इथं मी प्रेशर वाढवलं, एक्सटर्नल प्रेशर, तर सिस्टीम काय होते, रिव्हर्स येऊ शकते. म्हणजे प्रत्येक स्टेटला, प्रत्येक ठिकाणी आपण काय करू शकतो, सिस्टीम रिव्हर्स करू शकतो. सो सिस्टीम इज इन मेकॅनिकल इक्विलिब्रियम विथ सराउंडिंग. जी रिव्हर्सिबल प्रोसेस आहे ही एकदम स्लो आहे, आपण स्टेप बाय स्टेप जातोय, त्यामुळे प्रोसेस कशी आहे, स्लो प्रोसेस आहे आणि मल्टी स्टेप आहे. अनेक स्टेप्स मध्ये आपण ही घडवून आणतो. यामध्ये ड्रायव्हिंग फोर्स हा अपोजिंग फोर्स पेक्षा स्लाइटली काय असतो, ग्रेटर असतो. आणि ड्रायव्हिंग फोर्स आणि अपोजिंग फोर्स यामध्ये जो डिफरन्स आहे त्यातला जर आपण अपोजिंग फोर्स इन्क्रीज केला तर सिस्टीम ही जी प्रोसेस आहे ही काय होऊ शकते, रिव्हर्स होऊ शकते. पण अशी जी प्रोसेस आहे ही कशी आहे, आयडियल आहे. प्रॅक्टिकली असं पॉसिबल होईलच असं नाही. साधं ह्या प्रोसेसमध्ये तुमच्या लक्षात आलं नसेल तर साधं मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला, की समजा तुम्हाला इथून एक 5 फूट अंतरावरती टेकडी अशी चढायची, तुम्हाला एका दमात वरती चढायचं झालं तर काय होईल, एनर्जी जास्त लागेल आणि तुम्ही एकदम गेला, म्हणजे पहिली स्टेट आहे ही आणि फायनल स्टेट, तर काय होणार आहे तर इथून परत तुम्हाला येण्याचे चान्सेस लगेच मागे येऊ शकताय का नाही. तुम्ही एकदम वरती गेला तर तिथून मागे येण्यासाठी तुम्हाला वेळ लागेल, म्हणजे तुम्ही सहजासहजी मागे येऊ शकत नाही. पण तिथं जर समजा पायऱ्या असतील तर तुम्ही एक पायरी चढला, पुन्हा त्याच पायरीवरून खाली येऊ शकता. म्हणजेच काय तर तुम्ही प्रत्येक स्टेप्स मध्ये आहे, त्यामुळं प्रत्येक स्टेप ही इक्विलिब्रियम मध्ये. थोडंसं तुम्ही प्रेशर दिलं, एक्सटर्नल प्रेशर वाढवलं तर काय होतं, मागे येऊ शकतो. तसं आपण प्रत्येक पायरीवरून आपण मागे येण्याचे चान्सेस असतात. किंवा पाणी आहे, हे पाणी वरून खाली पडते, सोपं एक्झाम्पल सांगते की उंचावरून खाली पडते, तर वरून पहिली इनिशियल स्टेट आहे, खाली फायनल स्टेट आहे. वरून खाली आलेलं पाणी पुन्हा रिव्हर्स मागे जाऊ शकते का नाही, कारण काय तर ह्या दोन्हीमध्ये ड्रायव्हिंग आणि अपोजिंग फोर्स मध्ये जास्त फरक आहे. पण समजा हे पाणी तुम्ही पायऱ्यावरून सोडलं असेल
आणि त्या प्रत्येक पायरीला असं तुम्ही थोडासा अडथळा निर्माण केला तर पाणी पाठीमागे जाऊ शकतं. म्हणजेच प्रोसेस कशी झाली, रिव्हर्सिबल झाली. आणि म्हणून रिव्हर्सिबल प्रोसेस जी असते ही रिव्हर्स होऊ शकतं बाय चेंजिंग द अपोजिंग फोर्स किंवा अपोजिंग प्रेशरच्या ज्या कंडिशन्स आहेत ह्या आपण चेंज केल्या तर प्रोसेस ही रिव्हर्सिबल होऊ शकते. इरिव्हर्सिबल जी प्रोसेस असते त्यामध्ये ही वन स्टेप प्रोसेस असते आणि वन स्टेप असल्यामुळे काय होतं, देर इज लार्ज डिफरन्स इन ड्रायव्हिंग फोर्स अँड अपोजिंग फोर्स. सो सिस्टीम इज नॉट इन इक्विलिब्रियम ऍट ईच स्टेप. प्रत्येक इथे एकच स्टेप आहे त्यामुळे सिस्टीम ही इक्विलिब्रियम मध्ये असणार नाही, मेकॅनिकल इक्विलिब्रियम मध्ये असत नाही. पण इरिव्हर्सिबल प्रोसेस ही प्रॅक्टिकल आहे. मोस्ट ऑफ द प्रोसेसेस आर इरिव्हर्सिबल. रिव्हर्सिबल प्रोसेस ही आयडियल आहे. सगळ्याच प्रोसेस रिव्हर्सिबल असू शकत नाही. म्हणजे आपण फीचर्स बघितले इथं तर रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये इट टेक्स प्लेस इन इनफायनाइटेसिमली स्मॉल difference in driving force and opposing force. It takes place in number of steps. It can be reversed by small change in the opposing pressure or opposing conditions. This process is very slow as it takes place in many steps, and in this process is ideal process and there is equilibrium at every step. The system is in equilibrium, mechanical equilibrium with universe at every step. So at every step there is chances of reversing the process. जे आपण रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल मधला फरक पण इथं बघितला की रिव्हर्सिबल ही कशी आहे तर ही स्लो प्रोसेस आहे, इरिव्हर्सिबल कशी आहे, फास्ट प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस ही आयडियल आहे तर इरिव्हर्सिबल प्रोसेस ही प्रॅक्टिकल प्रोसेस आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस ही मल्टी स्टेप आहे, अनेक स्टेप्स मध्ये होते. इरिव्हर्सिबल प्रोसेस ही वन स्टेप आहे. रिव्हर्सिबल प्रोसेस मध्ये देर इज व्हेरी स्मॉल, इनफायनाइटेसिमली स्मॉल डिफरन्स इन ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स. इरिव्हर्सिबल मध्ये काय, देर इज लार्ज डिफरन्स इन ड्रायव्हिंग अँड अपोजिंग फोर्स. रिव्हर्सिबल प्रोसेस इज इन इक्विलिब्रियम ॲट एव्हरी स्टेप. Irreversible process is not in mechanical equilibrium. Reversible process can be reversed by small change in the opposing pressure, but irreversible process cannot be reversed by small change in the opposing pressure. जसं आज आपण या लेक्चर मध्ये इंट्रोडक्टरी पार्ट बघितला की ज्यामध्ये आपण थर्मोडायनॅमिक्सची डेफिनेशन बघितली, त्यानंतर आपण त्याच्याशी रिलेटेड असणाऱ्या टर्म्स बघितल्या, सिस्टीम, सराउंडिंग अँड युनिवर्स. त्यानंतर आपण ह्या ज्या सिस्टीमला डिफाईन करणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत त्यांना स्टेट फंक्शन काय म्हणतात हे बघितलं. त्यानंतर आपण पाथ फंक्शन ही कन्सेप्ट बघितली. त्यानंतर टाइप्स ऑफ द सिस्टीम्स बघितल्या, ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम. त्यानंतर आपण थर्मोडायनॅमिक इक्विलिब्रियम म्हणजे काय बघितलं. त्यानंतर आपण प्रोसेस आणि टाइप्स ऑफ द प्रोसेस बघितल्या आणि रिव्हर्सिबल आणि इरिव्हर्सिबल प्रोसेस हे पॉईंट इथपर्यंतचा जो इंट्रोडक्टरी पार्ट आहे हा आज आपण कंप्लीट केलेला आहे. थँक्यू.